नमस्कार, मी गायत्री पुणेकर न्यूजकडून. महानगरपालिका 2026 निवडणुकीला खूप जोर चढला आहे. राजकीय घडामोडीसुद्धा वेगवेगळ्या स्तरांवरती होत आहेत आणि आत्ता आपण आहोत, तुम्हाला दिसतच असेल आम्ही कुठे आहोत ते, वॉर्ड 12मधून एक महिला उमेदवार माझ्याबरोबर आहे. आणि मी खरं सांगते की मी एवढ्या सगळे इंटरव्ह्यू घेते, पण जेव्हा एखादी महिला माझ्याबरोबर असते ना, तेव्हा मला प्रचंड आनंद होतो. डॉक्टर निवेदिता एकबोटे, मला ओपन कॅटेगरीमधनं तुम्हाला आत्ता उमेदवारी मिळाली आहे. तर सगळ्यात पहिल्यांदा एक तर डॉक्टर, त्याच्यानंतर तुम्ही प्रिन्सिपल पण आहात. एवढं सगळं म्हणजे शिक्षण आणि त्याचा आणि राजकारणाचा बऱ्याचदा संबंध नसतो. तर काय सांगाल तुम्ही? मला असं वाटतं की मी पहिल्यांदा तर BJPच्या पक्षश्रेष्ठींचे आभार मानते की आमचे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील, प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण असतील, बावनकुळे साहेब असतील, पुण्याचं नेतृत्व मुरलीधर मोहोळ अण्णा असतील, चंद्रकांतदादा पाटील आणि आमचे अर्थातच आमदार ज्यांच्या सपोर्टमुळे मी इथपर्यंत पोहोचू शकले ते सिद्धार्थदादा शिरोळे. आणि यांना एक विजन आहे मला असं वाटतं, आणि त्यांना कळतं आहे की समाज कुठे चालला आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी एक अशी महिला उमेदवार निवडली आहे की जी यंगही आहे, अकॅडमिक्समध्ये काम केलेली आहे. मला वाटतं मी बरेच 6-7 वर्ष संघटनेचं सुद्धा भारतीय जनता पक्षाचं काम करते. आणि मग आमच्यासारख्या युवांना जेव्हा ते प्राधान्य देतात की जे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपलं काम करतात, तेव्हा मला खरंच वाटतं की माझा एक विश्वास भारतीय जनता पक्षावरचा नक्की वाढतो. आपण आत्ता या ज्या भागात उभे आहोत मॅम, ते त्याला म्हणतात FC रोडचा एक मोठा आणि गुडलक चौक हा पुण्यामध्ये नाही तर महाराष्ट्रामध्ये नाही तर देशात फेमस असा हा प्रेक्षणीय स्थळ असं म्हणू शकतो पुण्याचं. आणि हे आयकॉनिक एक चौक आहे आणि ह्याला पुण्यामध्ये ओळख आहेच आहे, पण गुडलक चौकासाठी लांबून लांबून लोक येतात. त्याला नाव आता कलाकार कट्टा म्हणून केलं. आणि तिथे आपण उभे आहोत की हे फार महत्त्वाचं स्थान आहे. आणि हा जो अख्खा प्रभाग आहे हा हार्ट ऑफ पुणे सिटी आहे. आणि ह्यातनं पुणे सिटीचं सगळे बाउंड्रीज ज्या आहेत इथून होतात. पूर्वीचा मूळ पुणे पलीकडे नदीच्या पलीकडे आहे आणि हा नदीच्या अलीकडे असलेला असा भाग आहे. प्रचंड मोठं अर्बन स्थान पुण्यातलं हे मानलं जातं. पलीकडेच फर्ग्युसन कॉलेज आहे, त्याच्या पलीकडे मॉडर्न कॉलेज आहे. प्रीमियर एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स इथे आहेत. BMCC कॉलेज आपल्याला इकडे बघायला मिळतं. आणि ही सर्व नावाजलेली देश पातळीवरती नावं मिळवलेली अशी कॉलेजेस आहेत. सिम्बायोसिसचा सुद्धा काही भाग आमच्या प्रभागामध्ये येतो. तर असं हे एक प्रभाग आहे विच इज अ मिक्स ऑफ वस्ती एरिया आणि सोसायटी एरिया आणि अर्बन सगळं. आणि मला असं वाटतं की जनरल कॅटेगरीतनं मला उभं केलं गेलं आहे. जनरल कॅटेगरीतनं एका महिलेला उभं करण्यासाठी सुद्धा एक खूप गट्स लागतात, विजन लागते. आणि मी पक्षाचे खूप आभार मानू इच्छिते. आणि मी नक्की सांगते की लोकांच्या अपेक्षेला, पक्षश्रेष्ठींच्या सुद्धा आणि मायबाप जनतेच्या अपेक्षेला सुद्धा मी खरं उतरण्याचा प्रयत्न. आपण मगाशी जनरल गप्पा मारत असताना आपण हे ठिकाण निवडण्याचं कारण म्हणजे हा कलाकार कट्टा, तुमच्या आई, तुम्हाला लेगसी आहे, तुमच्या आई पण नगरसेविका होत्या आणि त्यांनी हा डेव्हलप केलेला किंवा त्यांनी सुरू केलेला हा एक कट्टा आहे असं तुम्ही बोलताना म्हणाला. तर तुम्हाला किती प्रेशर जाणवतो? कारण आईने आधी ऑलरेडी एवढं काम करून ठेवलेलं आहे. तर तुम्हाला असं नाही वाटत की प्रेशर आहे, लोकांच्या अपेक्षा जास्त असतील? असू शकतील आणि नक्कीच असतात. कारण त्यांनी त्यांचा एक बेंचमार्क सेट असतो आणि त्यांची मुलगी आहे म्हणल्यानंतर साहजिकच आहे कंपॅरिझन होणं. पण मला हे पहिल्यापासून सवय आहे, कारण आई सुद्धा एक प्रोफेसर होती आणि तिचंही एक समाजामध्ये स्थान होतं आणि त्यामध्ये ती कंपॅरिझन सततच होत राहते. आणि काही जी लोक आपलं एक स्थान निर्माण करून त्यांच्या मुलांवरती ते आपसूक प्रेशर येतं. पण मी ते प्रेशर घेत नाही. याचं कारण असं की मी पहिल्यापासून आय हॅव मेड इट अ पॉईंट की एक स्वतःची आयडेंटिटी एस्टॅब्लिश करावी आणि मग लोकांनी मला निवेदिता म्हणून जज करावं आणि माझ्या कामाला जज करावं. सो आय ट्राय टू डू दॅट. नक्कीच ही त्यांची लेगसी मोठी आहे. आईच्या ऐवजी दुसरं कोणीतरी असतं तर त्यांचंही काम मला पुढे नेणंच अपेक्षित होतं. आता इथे तर आई आहे त्यामुळे डबली एक जबाबदारी वाढते. लोकांमध्ये कंपॅरिझनही होते आणि तिची पर्सनॅलिटी, माझी पर्सनॅलिटी आणि तिने काही जी मोठी प्रोजेक्ट्स इथे करून ठेवले त्यांना पुढे न्यायचं आहे. तर प्रेशर नाही पण अपेक्षा लोकांच्या नक्की आहेत. आपण तुमच्या आईविषयी पण बोलतोय, तुम्ही म्हणतात घरातनंच सगळं चालू आहे. आईने असा आत्ता काय एक सल्ला दिलाय तुम्हाला? आईने मला असा सल्ला दिला आहे की अत्यंत नम्रतापूर्वक आणि प्रामाणिकपणाने काम कर. आपल्याकडे एक म्हणलं जातं ना की ससा आणि कासवाच्या रेसमध्ये थोडंसं स्लो, त्याचा अर्थ असा नाही आहे. त्याचा अर्थ असा आहे की थोडं थंड डोक्याने आणि शांतपणाने विचारपूर्वक कुठलीही गोष्ट कर
आणि जेवढी नम्रता तुझ्या अंगात असेल तेवढं तुला लोक ॲक्सेप्ट करतील असं. तुम्हाला काय वाटतं की ओव्हरऑल या भागामध्ये तुमच्या वॉर्डमध्ये कुठल्या टॉप 3 समस्या आहेत ज्याच्यावरती तुम्ही कॉन्सन्ट्रेट करणार आहात? मॅम जसं मी म्हणाले जसं हार्ट ऑफ पुणे आता आपण हे बघतोय तर इथे ट्रॅफिक तुम्हाला प्रचंड दिसेल आणि इथून ट्रॅफिकची कोंडी झाली ती पूर्ण पुणे शहरभर पसरत जाते कारण हा मेन चौक आहे आणि या चौकांमध्ये जर ट्रॅफिक झालं तर ते पसरत पसरत पूर्ण गावाकडे जातं, तिकडून कोथरूडच्या साईडलाही जातं आणि आमच्या सारख्यांना ऑफिसला पंच करायला लेट होतो, घरी जायला वेळ होतो. थोडंसं इथून पुढे गेलं तर युनिव्हर्सिटी रोड सुरू होतो, सेनापती बापट रोड ही आमची बाउंड्री आहे, त्यामुळे ह्या भागात जर ट्रॅफिक वाढलं तर ते पूर्ण पुण्याला अफेक्ट करू शकतं इतकं. तर ट्रॅफिकची समस्या ही सर्वात मोठी आहे. दुसरी मला अशी समस्या वाटते की सिन्स इथे प्रीमियर एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स आहेत, आपल्याला त्या मुलांसाठी त्या यूथसाठी नक्कीच ते वोटर असो वा नसो पण प्रीमियर एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स माझ्या प्रभागामध्ये येते असल्यामुळे मला त्या मुलांसाठी काहीतरी किंवा त्या संस्थांसाठी काहीतरी केटर करणं आहे आणि आय वॉन्ट टू डू इट. कारण मी स्वतः एक अकॅडमिशियन आहे, स्वतः एक प्रिन्सिपल म्हणून काम करते आहे. आय हॅव बीन प्रोफेसर फॉर लास्ट 17 इयर्स इन माय लाईफ. तर मला ते जाणवतं की यूथसाठी काम करणं आहे आणि मी युवा मोर्चाची प्रदेश उपाध्यक्ष आहे आत्ता करंटली सुद्धा. त्यामुळे संघटनेमध्ये काम करत असताना यूथ सेंट्रिक पॉलिटिक्स करायचं आहे. दुसरं मला एक वाटतं की आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी म्हणतात की माझ्यासाठी 4 कॅटेगरीज आहेत, महिला, युवा, किसान आणि गरीब. तर महिला हा अगेन माय प्रायोरिटी बिकॉज मी एक महिला आहे आणि आय एम नॉट सेईंग की तो वीकर सेक्शन आहे पण त्यांना एम्पॉवर करणं हे इथं पॉसिबल आहे. काही ठिकाणी त्यांना एम्पॉवर करणं हे पॉसिबल नसतं पण इथे आहे. काही आमचा वस्ती भाग जो या भागामध्ये येतो तो लाडकी बहीण योजनेचा इम्पॅक्ट खूप प्रमाणामध्ये आहे, त्याला कसं अजून चांगल्या प्रकारे पोहोचवता येईल किंवा लोकांना अवेअर करता येईल ते काम करेन. आणि मग अर्थातच स्त्रियांमध्ये तो एक एम्पॉवरमेंटचा सेन्स, एज्युकेशनमध्ये त्यांना कसं आणता येईल कारण प्रीमियर एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स आहेत, मुलगी शिकली तर प्रगती झाली, तर त्यामुळे जास्तीत जास्त मुलींना एज्युकेशनमध्ये आणि हायर एज्युकेशनमध्ये कसं आणता येईल यासाठी प्रयत्न करेन. आणि दुसरं मला पलीकडचं रोजगाराची एक जी समस्या यूथमध्ये जाणवते त्यासाठी फार कट ऑफ होत आहेत अगदी आणि त्यासाठी काम करायचं आहे मला आणि मी पूर्वीपासून करत आली आहे, माझ्या फाउंडेशनमार्फत करत आली आहे. मी रोजगार मेळावे घेतले आणि अर्थातच मी अकॅडमिक्समध्ये असल्यामुळे कायमच मी यूथसाठी त्यांच्या प्लेसमेंटसाठी काम केलं आहे. त्याचाच भाग आता मी म्हणून सार्वजनिक जीवनामध्ये ते इम्प्लिमेंट करेन. मॅडम आत्ताच आपण बोललो की तुम्हाला पर्टिक्युलरली महिलांसाठी काम करायचं आहे आणि इथे सगळा ओव्हरऑल कॉलेज हब आपण म्हणू शकतो, आजूबाजूचा एरिया आणि सगळा. तर आउटसाईडहून किंवा छोट्या छोट्या गावातनं शहरातनं येणाऱ्या मुली पण असतात इथे, तर त्या आईवडिलांना सोडून येऊन इथे राहणार, तर त्यांच्या सुरक्षिततेसाठी 100% किंवा ओव्हरऑल त्यांनी जास्त चांगलं शिक्षण घ्यावं यासाठी काय वेगळ्या सुविधा त्यांना तुम्ही देणार आहात? मला असं वाटतं मॅम खूप चांगला प्रश्न तुम्ही विचारलात मला. मी एक यंग वुमन आहे, मला जनरल कॅटेगरीतनं मी उभं राहते आहे, मी पब्लिक रिप्रेझेंटेशन आता करणार आहे. मुलींचे प्रश्न आणि बाहेरून आलेल्या मुली त्यांना कसं एम्पॉवर करता येईल तर माझ्या मॅनिफेस्टोचा पण हा एक भाग असणार आहे. त्या मुलींसाठी पोलिसांकडे जे जनरल आपल्याकडे ज्या हेल्पलाईन्स आहेत किंवा हे आहे त्याच्याशी मी कसं ब्रिज करू शकते ती गॅप मुलींबद्दलची, कारण प्रत्येक वेळेला मुलींना तो ॲक्सेस मिळतो असं नाही आहे आणि काही मुली तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. तर मग मी त्यांना माझ्या सिस्टीम थ्रू किंवा माझ्या टीम थ्रू तिथपर्यंत कसं पोहोचू शकेल, माझ्या थ्रूच ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले तर अजून जास्त चांगलं. आणि मग पोलिसांशी, वकिलांशी आणि सोशल अजून वर्कर जे असतात यांची एक चांगली टीम बनवून कसं त्या मुलींना सुरक्षित करता येईल. त्यांच्या शिक्षणासाठी अर्थातच माझी दारं कम्प्लिटली ओपन असतील. मुलींच्या ॲडमिशनचे इश्यूज असतील, त्यांच्या राहण्याचे इथे प्रॉब्लेम्स असतील कारण बाहेरगावून मुली येतात, त्यासाठी सुद्धा मी एक हेल्पलाईन आणि आमची एक टीम असेल डेडिकेटेड टू फिमेल स्टुडंट्स आणि ते मला करायचंच आहे आणि दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. मॅडम हे सगळं झालं पेपर वर्क किंवा तुम्ही हे एक्झिक्यूट करालच, पण बऱ्याचदा काय होतं की निवडून आल्यानंतर तो फॉलोअप घेतला जात नाही किंवा डायरेक्ट पब्लिकशी कॉन्टॅक्ट करून की आम्ही हे ठरवलं होतं, त्यातल्या या गोष्टी झाल्या, अजून काही त्यातनं वेगळ्या समस्या निर्माण होतात. तर पब्लिकला तुम्ही अशा पद्धतीने त्यांचा फॉलोअप घेणं किंवा तुम्ही केलेल्या कामाचा फीडबॅक घेणं हे असं किती वेळा करणार आहात नंतर असं तुम्हाला वाटतं? मला तरी असं वाटतं की दिस इज टू अर्ली टू से एनिथिंग. नाही तर कॅम्पेनिंग करते पण बरोबर आहे, एक विजन पाहिजे आपल्याकडे. आणि समजा मी निवडून आले तर मी काय करू शकते बाबा, तर मी एव्हरी वीक आय कॅन हॅव अ जनता दरबार आणि जिथे मला लोक भेटतील आणि तिथे माझी गॅप ब्रिज होईल. मला असं वाटतं की सिन्स आय एम अ मॅनेजमेंट पर्सन, कम्युनिकेशन सॉल्व्स एव्हरीथिंग.
तर कम्युनिकेशन राहणं लोकांशी ते फार महत्त्वाचं आहे. आणि म्हणून मला वाटतं नागरिकांशी कम्युनिकेशनमध्ये मी राहिले तर ऑटोमॅटिकली गोष्टी सॉल्व्ह होतील. तर एक जनता दरबार किंवा वीकली एक असा जर मी डेडिकेट केलं की या दिवशी मी दिवसभर फक्त लोकांना भेटणार आहे, तर लोकांनी मला त्या दिवशी भेटावं आणि संपर्क करावा आणि मी सुद्धा प्रोॲक्टिव्हली एंगेज राहणं. त्यासाठी वन डे आय विल बी डेडिकेटिंग टू मीटिंग पीपल. आता हे बरेच प्रॉब्लेम आहे, आपण बऱ्याच प्रॉब्लेम्सविषयी बोललो, पण पहिल्या 90 दिवसांमध्ये तुम्ही असा कुठला एक प्रॉब्लेम आहे ज्याच्यावरती कॉन्सन्ट्रेट करणार? मला या एरियाबद्दल मी परत एकदा सांगते, मला ट्रॅफिकची समस्या प्रचंड मोठ्या प्रमाणावर भेडसावते आणि हा जर प्रॉब्लेम आणि इश्यू सॉल्व्ह झाला आणि इथे रिओरिएंटेशन ऑफ थिंग्स करणं गरजेचं आहे या भागामध्ये, तर मला असं वाटतं 90 दिवसांची माझी प्रायोरिटी तीच असेल की आपण आता ज्या भागामध्ये राहिलो इथे जे कंजेशन झालेलं आहे किंवा काही आपण इलिगल गोष्टींबद्दल पण आमच्याकडे चर्चा होते, त्याबद्दल काम करणं हे माझं मुख्य काम असेल. आणि ट्रॅफिक आणि त्या इलिगल गोष्टी आणि रिओरिएंटेशन ऑफ थिंग्स असं मला वाटतं. तुम्ही एक महिला म्हणून, तुम्ही आता इथे पण पूर्ण या प्रभागामध्ये एकट्याच महिला म्हणून ओपन कॅटेगरीमध्ये तुम्ही आहात, तर महिलांचं पार्टिसिपेशन या सगळ्या गोष्टींमध्ये, राजकारणामध्ये किंवा मतदानामध्ये सुद्धा वाढावं यासाठी तुम्ही काय सांगाल? मला खूप वेळा वाटतं की तुमच्या एक्झाम्पलकडे बघून महिला जास्त अट्रॅक्ट होतात. तुम्ही मॅम स्वतः फील्डवर आत्ता काम करताय एक महिला असून, आणि ते तुमच्याकडे बघून अजून यंग फिमेल जर्नलिस्ट अप्रोच होतील, या फील्डमध्ये येतील, त्यांना तुमच्याकडे बघून इन्स्पिरेशन वाटतं. तर आपण आपलं नुसतं जे अस्तित्व असणं हे पण काही लोकांना इन्स्पायर करत असतं. आपल्याकडनं काम असं झालं पाहिजे की मुलींना सिक्युअर आणि सेफ वाटलं पाहिजे की हा निवेदिता ताई जे काम करते ते बघून आम्हाला असं वाटतं की आम्ही पण त्या फील्डमध्ये येऊ शकतो. तर मला असं वाटतं असा काहीतरी इम्पॅक्ट लोकांवरती करावा आणि आपल्या पर्सनॅलिटीमधनं त्यांना ते जाणवलं पाहिजे, तो विश्वास जाणवला पाहिजे की मुलींनी इथं यावं. मी आजही सांगून प्रचंड मोठं भविष्य मुलींसाठी आहे, प्रचंड मोठं ब्राईट फ्युचर हे मुलींसाठी आहे. आणि अशा पद्धतीने जर आपण मुलींना ह्याच्यामध्ये आणलं आणि पुढचा काळ हा मुलींचा आहे, तर मुलींनी नक्की यावं असं मला वाटतं. आपण छान, तुमचा अजेंडा पण क्लिअर आहे, पण तरीही लोकांनी का तुम्हाला निवडून द्यावं असं तुम्हाला वाटतंय? हो, खूप चांगला प्रश्न आहे. आणि ह्याच्यावरच खरं तर लोकांनी मला का निवडून द्यावं हा इम्पॉर्टंट एवढा प्रश्न आहे. कारण मी एवढंच सांगू शकते की येणारा खूप काळ माझ्याकडे आहे, वय माझ्या बाजूने आहे. यंग फिमेल लीडर म्हणून मला आज पक्षाने एक संधी दिली आहे आणि एक अकॅडमिक्समध्ये एका वेगळ्या क्षेत्रामध्ये काम करत असताना आज मला इकडे संधी मिळाली आहे. तर हे करत असताना मला नेहमी असं वाटतं की मी पुढे खूप प्रॉमिसिंग काम करू इच्छिते, करू शकेन. माझ्या अकॅडमिक क्वालिफिकेशनचा, स्किल्सचा, मॅनेजमेंटमध्ये, ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये काम केल्याचा उपयोग मी आपल्या ह्या कॉर्पोरेशनच्या कामासाठी करू शकते. आणि मग लोकांच्या अपेक्षांसाठी साहजिकच मी एक अशी सेंटर पॉईंटला आत्ता आहे आयुष्यामध्ये की मी या यूथशी पण कनेक्ट होऊ शकते आणि मी ओल्ड लोकांशी पण कनेक्ट होऊ शकते. आणि अर्थातच हा भाग जो आहे, या भागामधल्या अनेक समस्या मी लहानपणापासून इथे वाढले, त्यामुळे मला माहिती आहेत. आणि पूर्वी केलेल्या लोकांची कामंही मला माहिती आहेत, ती मला पुढे नेता येतील. आणि मला असं वाटतं की एक युवा चेहरा म्हणून मला नक्कीच निवडून द्यावं असं वाटतं. पुणेकर न्यूजकडनं तुम्हाला 15 जानेवारीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू मॅम. एक महिला उमेदवार म्हणून निवेदिता ताईंचा पूर्ण अजेंडा सेट आहे. त्या ट्रॅफिकवरती काम करणार आहेत, त्या महिलांसाठी काम करणार आहेत, आउटसाईडहून आलेल्या मुलींसाठी त्या काम करणार आहेत. पण शेवटी निर्णय तर जनताच घेणार आहे. काय निर्णय होतो या प्रभागाचा आपल्याला कळेलच. पुणेकर न्यूज अशाच वेगवेगळ्या उमेदवारांना प्रश्न विचारत राहणार आहे. पाहत रहा पुणेकर न्यूज.